फायनली ठरलं आहे आणि रात्री काय बनवायचं आहे जेवायला खूप मोठा प्रश्न असतो तो. तर मी आता आलू पराठे करते आहे. त्याचं ते सारण आहे ते मी थोडीशी मिरची, कढीपत्ता, आलं आणि थोडासा लसूण असं पेस्ट बनवून घेतली आहे. बटाटे उकळून घेतले आहे आणि हे बघा. आणि मी भाजी सारखं करते जसं आपण मी जास्ती तेल नाही टाकत, पण मी परतून घेते थोडंसं. कोणी कोणी कच्चंच टाकतं. तर अशा पद्धतीने करा, नक्की छान लागतो. आणि त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकला होता गार्लिक ब्रेडचा काही दिवसापूर्वी. तर त्याचं चीज उरलं होतं, तर म्हटलं चला आज ते पण यूज करून घेऊया. बायकांना खूप मोठा प्रश्न पडतो की जेवायला काय बनवायचं आणि कोणालाही विचारलं तर सगळ्यांचं आन्सर असतं की काहीही चालेल, पण काहीही कोणी खात नाही. तर मी छान आता पोळी लाटून घेतली. आधी मी थोडंसं तूप टाकते पोळीवरती आणि मग सारण ठेवते. अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही, कारण की असं केल्यानंतर जी ती खुसखुशीतपणा असतो ना, एकदम फ्लेवर वेगळं तुम्ही नक्की ट्राय करा. खुसखुशीत होतं आणि खूप लुसलुशीत अशी मऊसर आपल्याला हवं तसा हा पराठा तयार होतो. नक्की थोडंसं तूप लावायचं आणि मग सारण ठेवायचं. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर चला मग आपण आता छान पराठा लाटून घेऊया आणि तो शेकूया. आणि माझी ही नवीन सुरुवात आहे, तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मला तुमच्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतं आणि तुमची साथ हवी आहे, नक्की द्या प्लीज. थँक्यू. तर चला आपण आता छान पराठा आपण मस्त शेकून घेऊया. कोणी तुपात शेकतं, कोणी बटरमध्ये शेकतं, कोणी तेलात शेकतं, म्हणजे आपली आपली चॉईस असते. मी शक्यतो तुपातच करते पराठा, कारण की सगळ्यांना आवडतं, त्यामुळे तुपातच पराठा शेकते. आणि बटर आपण म्हणतो, पण बटरसुद्धा आपण घरी बनवू शकतो. तुम्हाला त्याचं रेसिपी हवी असेल कसं बनवता तर मी नक्की शेअर करेल. मला सांगा तुम्ही, मग मी नक्की शेअर करेल बटर कसं बनवायचं घरी. ठीक आहे. तर हे बघा, छान आपला पराठा छान फुगून आला आहे की नाही. छान होतो, खूप क्रिस्पी होतो. आणि जेव्हा आपण आधी पोळीला थोडंसं तूप लावतो ना, तर त्यावेळेस कडक आपण आता गरम गरम खाल्ला ना पराठा तो छान लागतो, पण तो जेव्हा थंड होतो ना मग त्याची चव काहीतरी वेगळीच लागते, थोडासा कडक होतो. तर तूप यासाठीच लावायचं असतं, कारण की तो तसा थंड झाला तरी पण मऊ लुसलुशीत असतो. तर आणि क्रिस्पी आपल्याला हवा तसा पराठा हा बनवू शकतो आपण. तर मी क्रिस्पी बनवते शक्यतो. क्रिस्पीसाठी आपण थोडं जास्ती वेळ तव्यावरती शेकून घेऊया. आणि हे बघा किती सुंदर दिसतं आहे ना. तोंडाला पाणी सुटलं आहे का तुमच्या पण? नक्कीच सांगा. तर बायकांना तर खूप मोठा प्रश्न असतो की जेवण काय बनवायचं. म्हणजे तर जेवण बनवायला एवढा वेळ लागत नाही, पण ते ठरवायला एवढा वेळ लागतो ना. तर हे बघा, आपला छान पराठा रेडी झाला आहे. कसा वाटतोय नक्की मला सांगा. चला मग भेटूया उद्या. बाय, गुड नाईट.